शिवसेनेत फूट पडून 3 वर्ष उलटली आहेत, तरी अजूनही या फुटीनं निर्माण केलेला राजकीय संघर्ष थांबलेला नाही. पण आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेनेला खिंडार पाडण्याचा दावा केला जातोय, ज्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपली आहे. ठाकरे शिवसेनेला पुन्हा खिंडार. 8 आमदार शिंदेंच्या सेनेत येणार. केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा. योग्य आकडा जुळायची आम्ही वाट बघतो आहोत. त्या दिवशी स्पष्ट होईल आणि मग त्या दिवशी संजय राऊतला बोलायला जागा सुद्धा राहणार. ठाकरेंच्या सेनेनं लगेच काढली हवा. ठाकरे गटाचे 8 ते 10 आमदार पुन्हा पोहोचणार आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. बरोबर, घ्या म्हणा त्यांना. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केली होती, पण विधानसभेला महाविकास आघाडी बॅकफुटला आली. या निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ 20 जागा निवडून आणता आल्या. पण आता या 20 आमदारांपैकी 8 ते 10 आमदार फुटणार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला जातोय. हे 8 ते 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केलाय. हे 8 आमदार योग्य वेळी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं विधान प्रतापरावांनी केलं. वेळ येऊ द्या, राहिलेली शिवसेना सुद्धा संपवल्याशिवाय राहणार नाही. अनेक त्यांच्याजवळ 20 आमदार आहेत, त्यामध्ये बरेचसे जवळपास 8-10 आमदार हे सातत्यानं संपर्कामध्ये आहेत. शिंदे साहेबाकडे येतात, भेटतात, कामही करून घेतात आणि खासदारही आमच्या संपर्कामध्ये आहेत. फक्त योग्य आकडा जुळायची आम्ही वाट बघतो आहोत. त्या दिवशी स्पष्ट होईल आणि मग त्या दिवशी संजय राऊतला बोलायला जागा सुद्धा राहणार. योग्य वेळ आली की उद्धव ठाकरेंचा पक्ष रिकामा करण्याचं आव्हान शिंदेंच्या शिवसेनेकडून दिलं जात आहे. पण प्रतापरावांच्या या दाव्याची ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र खिल्ली उडवलेली बघायला मिळते. प्रतापरावांचा प्रश्न जेव्हा अंबादास दानवेंना विचारला तेव्हा त्यांनी न बोलता प्रतापरावांच्या दाव्याची हवाच काढण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे 8 ते 10 आमदार पुन्हा पोहोचणार आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. बरोबर, घ्या म्हणा त्यांना. बरोबर. ठाकरेंच्या शिवसेनेला प्रतापराव जाधवांचा दावा मान्य नसला तरी तिकडे धाराशिवमध्ये ठाकरेंच्या आमदारांची शिंदेंच्या मंत्र्यांसोबतची जवळीक वाढल्याचं बघायला मिळतंय. धाराशिव जिल्ह्यात ठाकरे सेनेचे आमदार प्रवीण स्वामींच्या घरी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक पोहोचले होते. त्यामुळे या दोघांमधली वाढती राजकीय जवळीक चर्चेचा विषय ठरतोय. ते आले आणि आमच्या कुटुंबाची भेट घेऊन ते परत अगदी काही मिनिटातच गेले. याच्या मागं भेटीचं कोणतं इंगित नाही किंवा कोणतं विशेष प्रयोजन नाही. एक कौटुंबिक नातं निर्माण व्हावं. एक शिक्षकातून आमदार म्हणून जी माझी भूमिका आहे ही सगळ्यांशीच चांगल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं प्रतापजी सरनाईक साहेब देखील मी त्यांचा चाहता आहे आणि ते मला पण लाईक करतात असं अनेकदा वाटतं. मनोमिलन नाही, चहा कॉफी. आता बघा विरोधी तुम्हीच आता सांगितलं की आदित्य ठाकरे किंवा उद्धव साहेबांना देवेंद्र फडणवीस मिळाला. हा राजकीय शेवटी एका शहरामध्ये राहणारे, एका जिल्ह्यामध्ये राहणारे, एक दुसऱ्यांवर प्रेम करणारी लोक असतात. बघा राजकीय लढाई ही लढाई राहणार, त्यांची न्यायालयीन लढाई ही ते लढतच राहणार. परंतु शेवटी शहराचं वातावरण शांत राहावं, अतिशय चांगलं राहावं, विकासाची कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून व्हावी, यासाठी जर एकत्रितपणे सगळे गेले तर काय वाईट आहे. महाराष्ट्रात राजकारण कधी कोणत्या दिशेला वळेल याचा काही नेम नाही. याची अनेक उदाहरणं गेल्या 6 वर्षात वेळोवेळी महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेली आहेत. त्यामुळे प्रतापराव जाधवांचा दावा दुर्लक्षित करण्यासारखा नक्कीच म्हणता येणार नाही. पण त्यांचा हा दावा खरा होतो की नुसतीच हवा ठरते हे येत्या काळातच स्पष्ट होईल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.